विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. पृथ्वी अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मला माहीत आहे, मला माहिती आहे ना, हे शब्द बऱ्याच वेळेला आपण इतरांकडून ऐकलेले असतात किंवा इतरांना आपण ऐकवत असतो. मुलांच्या बाबतीत विशेषतः ग्रोनअप एजमधली जी मुलं आहेत त्यांच्या बाबतीत हा शब्द बऱ्याच वेळा ऐकायला येतो. म्हणजे शाळकरी मुलांना तुम्ही एखादा विषय सांगत असाल तर आपण विषयाला सुरुवात करून थोडंसं पुढं जाण्याच्या आधीच ती पटकन म्हणतात मला माहिती आहे ना. म्हणजे बघा, एक शाळेचा ग्रुप आहे, त्याच्याशी बोलत असताना नवीन गोष्ट सांगताना सगळे विद्यार्थी उत्सुकतेनं ऐकत. एक स्टुडंट मात्र कोणताही विषय सांगितला, आपण आता रोबोटिक्सबद्दल बोलूया बरं का, बाकीचे उत्साहानं ऐकायचे, कुतूहल होतं, पण त्याच्या आधी या विद्यार्थ्याच्या तोंडून मला माहिती आहे. बरं, दुसरा विषय काहीतरी घेतला, मला माहिती आहे. मग म्हटलं विषय जो उच्चारलेला आहे माहिती आहे, काय माहिती आहे सांग. नाही, आता आठवत नाही. हे प्रातिनिधिक उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर मी का देतोय? मला माहीत आहे, मला माहिती आहे ना, हा जो काही आपल्याकडनं उच्चार येत असतो तो विचारपूर्वक येतो का? बऱ्याच वेळेला मला माहिती आहे असं म्हणत असताना या विषयाबद्दल आपल्याला खरंच कितपत माहिती आहे यावर आपण कधीही विचार केलेला नसतो. खोलात विचार तर त्याच्या नंतरची बाब असते. मला माहिती आहे असं म्हणतो तेव्हा कदाचित आपण तो शब्द ऐकलेला असतो. म्हणजे रोबोटिक्स मला माहिती आहे, हायपरलूप मला माहिती आहे. काय माहिती आहे त्याच्याबद्दल? कितपत माहिती आहे त्याच्याबद्दल? त्याचे काय पैलू आहेत मला माहिती असणारे? मुळात माहिती असणं या सदरामध्ये काय मोडतं? माहिती असणं म्हणजे फक्त इन्फॉर्मेशन आहे का? बघा ना, आपण एखाद्या व्यक्तीविषयी अगदी बोलत असतो आणि ती अनोळखी व्यक्ती, आता बघा इथं ओळखीची आणि अनोळखी असं क्लासिफिकेशन करताना फार गंमतशीर आहे. ज्या व्यक्तीला आजवर कधीच आपण भेटलेलो नाही पण त्या व्यक्तीविषयी खूप वाचलंय, अशा व्यक्तीला आपण ओळखीची व्यक्ती असं मानतो. खरंच ओळख झालेली असते का हो? जे आज हयात नाही आहेत पण ज्यांच्याविषयी आपण वाचलेलं आहे, जे हयात आहेत पण ज्यांना आपण कधीही प्रत्यक्ष भेटलेलो नाही, त्यांच्याविषयी आपण एकतर वाचीव ऐकीव या स्वरूपामध्येच बघत असतो. त्यांच्याविषयी जे जे माहिती आहे असं आपल्याला वाटत असतं ते सगळंच्या सगळं फिल्टर होऊन आपल्यापर्यंत येतं. मग आता एखाद्या व्यक्तीविषयी आपण बोलत असताना काहीतरी आपल्याकडे असणारा जो इन्फॉर्मेशनचा सेट आहे त्याच्या आधारावर आपण जेव्हा बोलतो तेव्हा मला माहिती आहे. बघा ना, आपण राजकीय व्यक्तींबद्दल किती पटकन कॉमेंट्स देत असतो किंवा एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीने काहीतरी म्हटलं तर त्याच्यावर आपल्या पारावर बसलेल्या गप्पांच्या स्वरूपातल्या कॉमेंट्स असतात. चहाच्या टपरीवर असाव्यात तशा कॉमेंट असतात. अभ्यासाच्या बाबतीमध्ये मला माहिती आहे हा ॲटिट्यूड चांगला आहे का चांगला नाही आहे? मला माहिती आहे हा ॲटिट्यूड अभ्यासाच्या बाबतीमधला सगळ्यात मोठा शत्रू आहे. माझ्याकडं कुतूहल असेल, माझ्याकडं जाणून घेण्याची प्रबळ इच्छा असेल, मला प्रचंड भूक लागलेली असेल तर आणि तरच मी नवीन आत्मसात करू शकतो. बघा, मला माहिती आहे असं म्हणतो त्यावेळेला हो मी सगळं आत्मसात केलेलं आहे असाच त्याचा अर्थ होतो. पण खरंच ते आत्मसात केलेलं असतं का? आत्मसात म्हणजे स्वतःला ते पूर्ण समजलेलं आहे. मला माहिती आहे असं म्हणतो याचा अर्थ असा की माझा पेला भरलेला आहे आणि मला त्या पेल्यामध्ये अजून काही भरायची गरज वाटत नाहीये. अहो, जर आपल्याला खरंच हे सगळं माहिती आहे तर प्री का निघत नाही? मला माहिती आहे तर माझी मेन्स का निघत नाही? मला माहिती आहे तर मला पद का मिळत नाही? मला माहिती आहे तर मी यशस्वी का होत नाहीये? मला यश का मिळत नाहीये? का यश का मिळत नाहीये हे माहिती आहे का? मला माहिती आहे या सदराखाली आपण चक्क दुर्लक्ष करत असतो. मला माहिती आहे या सदराखाली आपण अनेक गोष्टी टाळत असतो. बघा ना,
एकदा एखादं पुस्तक वाचून झालं, एकदा एखादा टॉपिक वाचून झाला की सगळं जगाचं ज्ञान आपल्याला मिळालं असा आविर्भाव येतो. एक पूर्व परीक्षा पास झालो, एक मेन्स दिली की जसं काही आपल्याला सगळंच कळालेलं आहे असं वाटायला सुरुवात होते. पण इथंच आपण फसतो. घोडं पेंड खाणे नावाची एक म्हण आहे मराठीमध्ये. ते इथंच घोडं पेंड खातं. काय होतं, मला माहिती आहे याच्यामुळं पुढं काय होतं, कम्प्लेसन्सी येते. हे वाचलंय ना, मला माहिती आहे ना, इतिहासाचा हा भाग वाचलाय ना, भूगोलाचा हा भाग केलाय ना, पॉलिटी हे झालंय ना. हो, पण काय झालंय नेमकं, मी त्याच्या बाबतीमध्ये फक्त वरवर वाचलंय का नुसतेच पॉइंट्स डोळ्याखाली घातलेले आहेत, का त्याच्यावर असणारे मुद्दे फक्त कॉपी केलेले आहेत, एकदाच उजळणी केलेली आहे. मला माहिती आहे असं म्हणत असताना मी एक सोपं उदाहरण तुम्हाला विचारतो की हापूस आंबा असं तुम्हाला उदाहरण दिलं, माहिती आहे का? तुम्ही सगळे म्हणणार कसं कसं सर, हापूस आंबा माहीत नाही? हो, हापूस आंबा तुम्हाला माहिती आहे, पण तुम्हाला तो 100% माहिती नाहीये. मी आता काही प्रश्नांची नावं विचारतो त्याच्याबद्दल, पटापटापटा. हापूस या शब्दाचा अर्थ काय आहे? हापूसला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? हे नाव कुणी दिलेलं आहे? हापूस किती तापमानामध्ये येतो? हापूसला किती पाऊस आवश्यक असतो? हापूस कच्चा असताना त्याच्यामध्ये कुठली आम्ल असतात? हापूसचा कुठल्या कुठल्या पद्धतीचा रंग असू शकतो? जगात हापूस कुठं कुठं येतो? भारतात हापूस कुठून आलेला आहे? हापूस पिकतो त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण किती असतं? हापूस आणि इतर आंबे क्रॉस करून कुठल्या कुठल्या जाती निर्माण झालेल्या आहेत? हापूसचं बोटॅनिकल नाव काय आहे? हापूसच्या झाडाची उंची किती असते? भारतामध्ये हापूस हा ओरिजिनली तसाच लावला जातो की त्याच्यावर काही संकर केला जातो? हापूसवर कुठले कुठले रोग पडतात? त्या रोगांवर कुठली औषधं वापरली जातात? हापूसचा दर डझनाचा आत्ताचा रेट काय होता? हापूस कुठल्या कुठल्या देशाला निर्यात होतो? हापूसची भारतातून होणारी जी निर्यात आहे ती दरवर्षी किती असते? 2020 मध्ये किती टन, किती रुपयाचा, किती डॉलर हापूस निर्यात झालेला आहे? काय झालं माहिती आहे? मग तोंड वर करून काय म्हणता, मला माहिती आहे. मला माहिती आहे असं म्हणण्याआधी 10 वेळा विचार करायचा, मला सगळंच माहिती आहे का? अहो, आपल्याला सगळंच माहिती असू शकत नाही. मी हे का घेतला असेल विषय हो? मला हे माहिती होतं की तुम्हाला मला माहिती आहे असं सांगायची फार हौस असते. अभ्यास करत असताना तेच तेच करतोय असा कंटाळा. साधारणपणे एक आठवड्याभरापूर्वी एका विद्यार्थ्याचा मेल आला होता. काय आहे सर, मी ना आता सगळं अभ्यास करून कंटाळा आलाय, मला आता हे सगळंच माहिती आहे, ह्या सगळ्या विषयामधलं माहिती आहे, पण त्याचं काय, परीक्षा कधी होईल काही कळत नाहीये, त्यामुळं मला आता ना ह्या परीक्षेत इंटरेस्टच राहिलेला नाहीये. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्याला मी मेलवर रिप्लाय दिलेला आहे. तुमच्या घरची पार्श्वभूमी तुम्ही लिहिलेली आहे, शेतकरी आहेत सगळे लोक, तेव्हा तुम्हाला जर काही सगळं आता माहिती झालेलं आहे, कंटाळा आलेला आहे असं म्हणताय, तेव्हा एक सोपं काम करा, सगळं बंद करा, गावात शेतीत काम करणाऱ्या आईवडिलांना मदत करायला सुरुवात करा. कारण तिथे एका कष्ट करणाऱ्या माणसाची गरज आहे, नुसताच बसून 3 वेळा खाणाऱ्या ऐदी माणसाची आता गरज नाहीये. माझा मेल ब्लंट अशा स्वरूपाचा होता, पण हे ब्लंटपणे सांगितल्याशिवाय डोळे उघडत नाहीत. बऱ्याचदा काही विद्यार्थ्यांकडनं असं येतं, माझं ना 2 मार्कात आता सिलेक्शन हुकलंय आणि आता मला पुढं काही करावं असं वाटत नाहीये. नाही ना वाटत, गावाकडे जायचं, 4 म्हशी घ्यायच्या, गोठा काढायचा, दूध काढायचं, छानपैकी घरच्यांना पैसे मिळवून द्यायचे. कारण आपल्याला जर का अभ्यास करू वाटत नाहीये तर फुकटच्या भाकरी कशासाठी तोडायच्या, घरच्यांनी तुम्हाला पैसे कशासाठी द्यायचे. तेव्हा जेव्हा जेव्हा मनात हा विचार येईल ना, मला आता हे करू वाटत नाहीये, तेव्हा काय करू वाटत नाही असं वाटतंय ना, तेव्हा घरचे काय करतायत ते करायला सुरुवात करायची. मला माहिती आहे ही जी कंप्लेसन्सी आहे ही त्याच्यातून आलेली असते. आता मला माहित आहे याच्यावर मात करता येते का? 100% करता येते. त्यासाठी मला माहित नाही हा ॲक्सेप्टन्स प्रचंड मोठा असावा लागतो. ज्ञानी व्हायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, प्रसिद्ध व्हायचं असेल तर मला माहित नाही हे लवकर ॲक्सेप्ट करायला शिकलं पाहिजे. तुम्ही राज्यसेवा करा, UPSC करा, कंबाईन करा अथवा कुठलीही परीक्षा देत असा, टॉपिकच्या बाबतीत, प्रश्नाच्या बाबतीत जितकं तुम्ही हे मला माहिती नाहीये जाणून घेतलं पाहिजे, हे ठाऊक नाहीये माहिती करून घेतलं पाहिजे, याच्यात काय आहे मला माहिती असायला पाहिजे, ही क्युरिओसिटी जागीच ठेवली पाहिजे.
आपण सर्वज्ञ नाही आहोत मित्रांनो, सर्वज्ञ होण्याचीही गरज नाहीये, पण त्या परीक्षेसाठी आवश्यक असणारी, त्या स्पर्धेमध्ये आवश्यक असणारी क्षमता आपल्यात आणणं, त्या क्षमतेचा विकास करत राहणं आणि तो विकास रोजच्या रोज अपडेट करणं फार आवश्यक असतं. तेव्हा मला माहिती आहे असं याच्यापुढे जेव्हा केव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा स्वतःला चिमटा काढायचा आणि आत्ता मी जे हापूसचे प्रश्न विचारले होते असे 15-20 प्रश्न लिहून काढायचे आणि स्वतःला विचारायचं, खरंच मला माहिती आहे का? ही दुनिया पूर्णतः उत्तरांनी भरलेली आहे. ती उत्तरं माहिती करून घेण्याचा सोपा उपाय आहे आणि तो म्हणजे मला प्रश्न पडायला पाहिजेत. ज्या माणसाला जास्त प्रश्न पडतात तो कधीच मला माहिती आहे असं म्हणणार नाही, आणि मला माहिती आहे असं म्हणणारा जो माणूस असेल त्याला कधीच प्रश्न पडू शकत नाहीत. ज्याला प्रश्न पडत नाहीत त्याची गाडी पुढे जात नाही, ज्याला प्रश्न पडत नाहीत त्याला उत्तरं सापडत नाहीत, ज्याला प्रश्न पडत नाहीत त्याचा विकास होत नाही, ज्याला प्रश्न पडत नाही त्याला यश कधीच मिळत नाही. तेव्हा मला माहिती आहे या प्रश्नाचं आता तुमचं उत्तर काय आहे? तेच उत्तर ठरवणार आहे तुम्ही यशापर्यंत पोहोचणार की नाही. त्या यशासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा.